आता तुम्ही पुण्यामध्ये मला विचारालच म्हणून सांगतो, पुण्यामध्ये मात्र अजितदादांची आमची चर्चा झालेली आहे। आम्ही दोघेही इथले मोठे पक्ष आहोत। भाजपने 5 वर्ष चांगल्या पद्धतीनं पुण्याचा विकास केलेला आहे। त्यामुळे कदाचित पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी अमोरासमोर लढताना त्या ठिकाणी पाहायला मिळतील। बघा, आम्ही महायुती करण्याचा प्रयत्न करतो। जास्तीत जास्त ठिकाणी भाजप आणि शिवसेनेची युती होईल, काही ठिकाणी भाजप शिवसेना राष्ट्रवादी युती होईल, एखाद 2 ठिकाणी भाजपा राष्ट्रवादी युती देखील होताना आपल्याला पाहायला मिळेल। आता तुम्ही पुण्यामध्ये मला विचारालच म्हणून सांगतो, पुण्यामध्ये मात्र अजितदादांची आमची चर्चा झालेली आहे। आम्ही दोघेही इथले मोठे पक्ष आहोत। भाजपने 5 वर्ष चांगल्या पद्धतीनं पुण्याचा विकास केलेला आहे। त्यामुळे कदाचित पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी अमोरासमोर लढताना त्या ठिकाणी पाहायला मिळतील। पण असं असलं तरी ही मैत्रीपूर्ण लढत असेल, याच्यामध्ये कुठेही कटुता नसेल। सर, नागपूर महापालिका आणि इतर दुसरी महापालिका आरक्षणाचा जो मुद्दा आहे त्यावरून देखील निवडणूक आयोगाने भाष्य केले की सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आरक्षणाचा मुद्दा का करेक्ट आहे। नागपूर महानगरपालिका आणि चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये आरक्षण हे 50% वर गेलेलं आहे। पण माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की यांच्या निवडणुका घ्या, फक्त जो निकाल आहे तो आमच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहील। आम्ही अंतिम निर्णयात जो काही निर्णय घेऊ तो या 2 महानगरपालिकांना लागू असेल। शिवसेना शक्यतोवर सगळीकडे आमच्या सोबत असेल। असं आहे की याद्यांमध्ये अनेक ठिकाणी घोळ आहे, हे आम्ही देखील दाखवलेलं आहे। पण त्याकरता निवडणुकाच घ्यायच्या नाहीत असं करता येणार नाही। गेले 20-25 वर्ष जे निवडणुका लढवत आहेत त्यांना माहिती आहे, कमी अधिक प्रमाणात आपल्या याद्यांमध्ये घोळ असतोच। आता जेव्हा SIR सुरू झालाय त्यानंतर कदाचित याद्यांमधला घोळ कमी होईल। पुढच्या काळात तर माझं मत असं आहे की इलेक्शन कमिशनने आपल्या याद्या ब्लॉकचेनमध्ये टाकाव्यात। त्या ब्लॉकचेन पद्धतीनं जर तयार झाल्या तर त्यातला घोळ हा नेहमीकरता संपवता येईल। पण त्याकरता माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आदेश मिळाल्यानंतरही काही ना काही कारण काढून निवडणुका पुढे करा हे योग्य नाही आहे। या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडून आलेले प्रतिनिधी असले पाहिजेत, त्यांच्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था असली पाहिजे आणि म्हणून आमची मागणी आहे की या निवडणुका वेळेवरच व्हाव्या। महापालिकेत ठाकरे देखील एकत्र येण्याची शक्यता आहे। दोन्ही ठाकरे एकत्र आले तर भाजपला धोका असेल इच्छुक आहेत असं म्हटलं जातं। 20 ते 25 नगरसेवकांकडे येण्यासाठी इच्छुक आहे, तर तुम्ही काही इंटरव्ह्यू करणार आहात का? असं आहे की महाराष्ट्रामध्ये आमच्या पक्षात येण्याची लोकांमध्ये ओढ आहेच। आता कोणाला घ्यायचं आणि कोणाला घ्यायचं नाही हे आमच्या पक्षाचे अध्यक्ष आणि त्या ठिकाणचे आमचे प्रमुख नेते हे मिळून याचा निर्णय घेतील। याचा काही सरसकट कुठलाही निर्णय नाही। सर, ठाकरे दोन्ही बंधू एकत्र येत आहेत, हा एक पक्का निर्णय आहे आमचा आणि त्या ठिकाणी शिंदे साहेबांचं ठरलाय की एकमेकाचे घ्यायचे नाही।